तिसरं महायुद्ध कधी सुरू होईल हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात येत असेल. तर आज आपण काही स्रोतांच्या आधारे भविष्यवाण्यांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या विश्लेषणात आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण एक भविष्यसूचक आराखडा समजून घेऊ. त्यानंतर याबद्दलचे दोन मुख्य दृष्टिकोन कोणते आहेत ते पाहू. मग फरात नदीबद्दलचा एक वादविवाद आहे तो समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्याचा अटळ परिणाम काय असेल यावर नजर टाकू. तर ह्याची जी मूळ संकल्पना आहे ना ती खूप रंजक आहे. असं मानलं जातं की फार पूर्वी प्राचीन यहुदा राज्याचा बॅबिलोनने जो पाडाव केला होता ती घटना म्हणजे भविष्यात काय घडणार आहे याचा एक नमुना आहे. आता इथे बघा, यहुदावर 3 टप्प्यांत हल्ले झाले. पहिला हल्ला, मग दुसरा आणि तिसऱ्या हल्ल्यात यहुदाचा पूर्णपणे पाडाव झाला. स्रोतांनुसार हल्ल्यांची ही जी साखळी आहे ती भविष्यातील घटनांसाठी एक प्रकारचा पॅटर्न किंवा आराखडा म्हणून काम करते. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं यहुदा राज्याला त्याच्या भ्रष्टाचाराची शिक्षा मिळाली, अगदी तसंच भविष्यात एका मोठ्या आध्यात्मिक संस्थेला, ज्याला इथे चर्च म्हटलंय, एका नवीन जागतिक सत्तेकडून, जिला महान बॅबिलॉन म्हटलंय, न्यायाला सामोरं जावं लागेल. चला तर मग तिसऱ्या महायुद्धाच्या वेळेबद्दलच्या पहिल्या सिद्धांताकडे वळूया. हा दृष्टिकोन काय सांगतो ते पाहूया. हा दृष्टिकोन मुख्यत्वे प्रकटीकरणाच्या या वचनावर आधारित आहे. यात उल्लेख केलेली एक मोठी तलवार म्हणजे एक मोठं जागतिक युद्ध असा अर्थ लावला जातो. म्हणजे या मतानुसार महत्वाचा मुद्दा हा आहे की युद्ध एकटं येणार नाही, उलट ती एका पाठोपाठ एक येणाऱ्या मोठ्या संकटांची फक्त एक सुरुवात असेल. या युद्धामुळे दुष्काळ, रोगराई पसरेल आणि जगाची 1/4 लोकसंख्या संपेल. आणि याच गोंधळातून एका नवीन जागतिक सत्तेचा म्हणजे पशूचा उदय होईल. बरं, आता दुसऱ्या सिद्धांतावर नजर टाकूया. हा सिद्धांत युद्धाला भविष्यवाण्यांच्या टाईमलाईनवर एका वेगळ्याच ठिकाणी ठेवतो. आणि हा दृष्टिकोन या वचनातून अगदी स्पष्ट होतो. इथे बघा, एका विशिष्ट ठिकाणाहून एका विशिष्ट वेळी घडणाऱ्या घटनेचा उल्लेख आहे जी पूर्वनियोजित आहे. या सिद्धांतानुसार हे काही 2 देशांमधलं साधंसुधं युद्ध नाहीये, तर ही एक विनाशकारी घटना आहे जी काही अलौकिक शक्ती घडवून आणणार आहेत. यात 200 दशलक्ष सैन्याचा उल्लेख आहे, जे उरलेल्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकांना मारून टाकेल. तर आपण जे 2 दृष्टिकोन पाहिले त्यांच्यातला फरक आता स्पष्टपणे पाहूया. पहिला दृष्टिकोन म्हणतो की युद्ध लवकर सुरू होईल, संकटांची सुरुवात म्हणून, तर दुसरा म्हणतो की ते नंतर एका निर्णायक घटनेच्या रूपात येईल. पहिल्याचं कारण आहे दुसरी मोहर उघडणं, तर दुसऱ्याचं कारण आहे 6वा करणा वाजणं. आणि जीवितहानीच्या आकड्यातही फरक आहे, 1/4 विरुद्ध 1/3. पण आता इथे फरात नदीचा जो उल्लेख आहे तो एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आणि तो प्रश्न हा आहे की ही फरात नदी म्हणजे खरोखरची भौगोलिक नदी आहे की मग ते कोणत्या तरी मोठ्या गोष्टीचं प्रतीक आहे? कारण ह्या प्रश्नाच्या उत्तरावर पुढचा सगळा अर्थ अवलंबून आहे. यावर 2 वेगवेगळी मतं आहेत. एक मत असं आहे की हा संघर्ष खरोखरच मध्यपूर्वेत फरात नदीच्या आसपासच्या प्रदेशात सुरू होऊ शकतो. तर दुसरं मत असं आहे की ही नदी म्हणजे महान बॅबिलॉन नावाच्या आध्यात्मिक शक्तीच्या संरक्षणाचं प्रतीक आहे आणि नदीचं कोरडं होणं म्हणजे त्या शक्तीचं संरक्षण नाहीसं होणं. आता गंमत म्हणजे हे दोन्ही दृष्टिकोन युद्धाच्या वेळेबद्दल आणि कारणांबद्दल वेगळे सांगत असले तरी दोन्ही एकाच भयानक निष्कर्षावर येऊन पोचतात. तो निष्कर्ष असा आहे की एक भयंकर जागतिक युद्ध होईल. त्यातून निर्माण झालेल्या गोंधळातून एक जागतिक सरकार म्हणजे पशु उदयास येईल. ही नवीन सत्ता जगात एक खोटी शांतता आणेल, पण त्यानंतर देवाच्या लोकांचा 42 महिने छळ करेल. म्हणून या सगळ्याचा सार काय? तर तो हा आहे की संघर्ष हा शेवट नाहीये. उलट तिसरं महायुद्ध हे एक नवीन जागतिक व्यवस्था आणण्याचं एक साधन आहे, एक उत्प्रेरक आहे. आणि त्यानंतर एका मोठ्या परीक्षेचा काळ सुरू होईल. पण गोष्ट इथेच थांबत नाही. स्रोत आपल्याला एका शेवटच्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत सोडून देतात की या सगळ्या गोंधळात त्या 2 साक्षीदारांची भूमिका काय असेल आणि ते 1,44,000 लोक त्यांचं संरक्षण नक्की कसं होणार.